अहो परत हरवलात तुम्ही, काय झालं सांगा काय असेल ते. आय एम सॉरी राजवाडे. आणि ॲक्च्युली ना मला माहिती आहे दरवेळी असं होतं काहीतरी छान होणार असतं आणि पटकन मी काहीतरी बोलते, पण मला यावेळी पण काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही न चिडता ते ऐकावत असं वाटतंय. ओके सांगा, नाही चिडणार. मगाशी इट्स व्हेरी स्ट्रेंज, पण चिंगी होती हो आजूबाजूला, काहीतरी चालू होतं तिचं, तर तिने हातावर मेहंदी काढली आहे. अहो मग काढू दे की, घरामध्ये आपलं लग्नाचं वातावरण आहे तर तिने आनंदाने काढली असेल हातावर मेहंदी, सगळेजण काढतायत. हो 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 हो, म्हणजे तिने मेहंदी काढली याबद्दल नाही तक्रार करते मी, पण तिने काय मेहंदी काढली होती हा जरा विचार करायचा भाग आहे. काय काय काढली होती? अहो सांगा स्वानंदी मॅडम. अहो चिंगीने अंशुमनचं नाव लिहिलंय स्वतःच्या हातावर मेहंदी. काय? म्हणजे खरं सांगू तर मलाही खूप मोठा धक्का बसला हे पाहून. त्यानंतर मी त्या दोघांना काहीतरी बोलताना सुद्धा बघितलं एकमेकांशी. मी बोलायचा प्रयत्न केला, मी गेले त्यांना विचारलं, पण दोघंही काही सांगायला तयार नाही आहेत. म्हणजे ती चिंगी तर बिचारी गडबडलीच मी तिला विचारल्यानंतर. का बरं असं होत असेल? म्हणजे त्या दोघांमध्ये काही चालू नाहीये ना? म्हणजे नसेल तसं, पण काय बोलताय तुम्ही स्वानंदी मॅडम? अहो लग्न ठरलंय अंशुमनचं, म्हणजे अंशुमन फार जबाबदार मुलगा नाही याची जाणीव आहे मला, पण राजवाडे मला माहित नाही एक्झॅक्टली काय, पण काहीतरी गडबड आहे. म्हणजे काहीतरी ना असं आहे जे आपल्या दोघांना अजूनपर्यंत नीट कळलेलं नाहीये, पण या अशा काही गोष्टी ना मला आत्ता क्लिक होत आहेत, असे डॉट्स कनेक्ट होत आहेत. चिंगी त्या दिवशी अशी तयार होऊन, माझ्यासारखी तयार होऊन पूजा करत होती आपल्या देवाऱ्यात, राजवाड्यांच्या घरच्या देवाऱ्यात. आता ती चेन जी चिंगीच्या गळ्यात होती, तुम्ही म्हणालात, आजी सुद्धा म्हणाल्या होत्या की इधर ती आपल्या लॉकरमध्ये असते किंवा असली तर तुमच्या ऑफिसमध्ये असते, तर ती अंशूला सापडू शकते, पण चिंगीला सापडायचं काही कारण नाही आहे. त्याचं काही कनेक्शन असेल का? बरं एवढंच नाही आहे अहो, मी त्या मुलीला पहिल्या दिवसापासून बघते आणि तुमच्याशी बोलते वंडीच्याबद्दल. हे अंशुमनचा दाखवायचा कार्यक्रम सुरू झालाय ना सगळा, तेव्हापासून ती हल्ली आहे मुलगी, ती खूप अपसेट आहे. पण स्वानंदी मॅडम या सगळ्याला अंशुमन जबाबदार असेल असं काही नाही ना? राजवाडे, आपण श्वेता प्रकरण विसरू शकत नाही.